अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक झाली. नगराध्यक्ष कोण होणार हे येत्या 21 तारखेनंतर समजेल. मात्र निवडणूक आयोगाने ज्या 4 वार्डांची निवडणूक स्थगित केली होती त्या 4 वार्डाचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी जाहीर केला आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज जाहीर केल्यानुसार एकूण अंबाजोगाई शहरातील 1B, 3A, 6A, 10B अशा 4 वार्डातील प्रत्येकी एका नगरसेवकाची येत्या 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगर परिषदेच्या CO प्रियांका टोंगे मॅडम व तहसीलदार विलास तरंगे यांची नियुक्ती केली आहे. अनेक लोकांना अंबाजोगाई शहरातील एक संशयाचं वातावरण होतं की उमेदवारी अर्ज परत भरण्याची मुभा आहे की आहे त्या उमेदवारावर ही निवडणूक होणार आहे. तर आजच्या जिल्हाधिकाऱ्याने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार फक्त निवडणुकीचे मध्ये उमेदवारी अर्ज भरले त्यांच्या नामनिर्देशन पत्र हे परत घेण्याची तारीख येत्या 10 डिसेंबर रोजी 3 वाजेपर्यंत अंतिम करण्यात आलेली आहे. त्यानंतर 11 तारखेला या उमेदवारांना जे अंतिम राहतील विड्रॉल केल्याच्यानंतर त्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप केले जाणार आहे आणि 20 तारखेला मतदान होईल. 21 तारखेला त्या सर्व एकूण नगराध्यक्ष व नगरसेवक या सर्व पदाच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी होईल. त्यामुळे आता कुठलाही नवीन उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. ज्या उमेदवारांनी यापूर्वी उमेदवारी अर्ज भरले आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक असेल. मात्र आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो निर्माण झाला आहे, अनेक ज्यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले त्या उमेदवारांनी इतर कोणत्याही नगरसेवकांना तसेच काँग्रेसच्या अनेक उमेदवारांनी तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना आघाडीच्या पाठिंबा दिला आहे. यामुळे एक कन्फ्युजन तयार झाले होते ते आता दूर झाले असून ज्यांना नैसर्गिक न्याय मिळाला नाही आपला फॉर्म विड्रॉल करण्यासाठी त्यांनाही आता संधी दिली जाणार आहे. आता पाहावे लागेल की 10 तारखेला या राहिलेल्या उमेदवारी अर्जामधून आपला उमेदवारी अर्ज कोण परत घेतो. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट अंबाजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीत जी घडली ती म्हणजे शहरामध्ये 2 नेत्यांनी 2 आपापल्या परीने विकास आघाड्या स्थापन केल्या होत्या. मात्र काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढवली गेली. अनेक काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष असणारा जो देशामध्ये गेली 100 वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून या पक्षाची ही आहे राष्ट्रीय पक्ष आहे, त्या राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांनी आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे या अंबाजोगाई नगर परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली अशी चर्चा होत आहे. आता बीड जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनोने खासदार सौ रजनीताई पाटील व पक्षश्रेष्ठी या संदर्भात काय भूमिका घेतात याकडे अंबाजोगाई शहराचे लक्ष लागून आहे. तसेच या 4 प्रभागामध्ये पुन्हा निवडणूक लागल्यामुळे उमेदवाराचा कस लागणार आहे. आता या 4 वार्डावर पूर्ण शहरातील दोन्ही आघाड्याचे नेते व इतर प्रमुख कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रचारामध्ये सहभाग असेल. त्यामुळे या 4 वार्डाच्या निवडणुकीकडे शहराचे लक्ष लागून आहे. निवडणूक ही रंगतदार होणार एवढे मात्र नक्की.